अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. मी आहे प्रिया त्रिंबके. आज आपण बोलणार आहोत, तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल की आज कशाबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओच्या टायटलवरनं पण देखील समजलं असणार आहे तुम्हाला की आपण कशाबद्दल बोलणार आहोत. तर आज आपण बोलणार आहोत स्वामींचा प्रगट दिन येतोय येत्या 10 मार्चला आणि 9 तारखेला गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि स्वामी समर्थांचा जो प्रकट दिन आहे त्याबद्दल पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर स्वामींचा प्रकट दिन आहे म्हटल्यावर आपल्याला त्या दिवशी स्पेशल काही करायचं असतं आणि करणारच सगळेजण. आणि भरपूर साऱ्या लोकांनी सेवा पण चालू केलेली आहे. 11 दिवसांची, 21 दिवसांची किंवा 7 दिवसांची, ज्याला जसं जमेल तसा तो सेवा करत आहे. कोणी स्वामी चरित्र वाचत आहे, स्वामींचं कोणी तारक मंत्रांचं अनुष्ठान केलेलं आहे, कोणी स्वामी चरित्र आहे ते काही संकल्प घेऊन 11 दिवसांचं 21 दिवसांचं असं वाचत आहेत. तर ते देखील आहे, लोकांचं ती सेवा पण चालू आहे. आणि त्या दिवशी आता प्रकट दिनी म्हटल्यावर मग सकाळी सकाळी उठून आपल्याला पहिल्यांदा आपण स्वतः स्वच्छ व्हायचंय, घर वगैरे सगळं स्वच्छ करायचंय. गुढीपाडवा आहे त्यामुळे आपण गुढीपाडवाच्या अगोदर सगळं घर वगैरे सगळं स्वच्छ झालेलंच असेल. आणि त्याचबरोबर नवरात्र पण आहे चैत्र, तर त्याची पण तयारी तुम्ही केलीच असेल. आता नवरात्र म्हटलं आपण जे नवरात्र करतो तर त्याप्रमाणेच या नवरात्राला पण तुम्ही घराची स्वच्छता वगैरे करायची आहे सगळी, जसं आपण नवरात्राच्या वेळेस सगळी जेवढी स्वच्छता करतो तशी. आणि आता त्यानंतर मग प्रकट दिन आहे तर म्हटल्यावर खास आपला खूप दिवसांचा आपण जे वाट पाहतो तो स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे 10 मार्चला. तर आपण त्या दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करणार आहोत स्वतः पहिले, आणि त्यानंतर मग आपण स्वामींचा अभिषेक वगैरे करणार आहोत. तर स्वामींचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता, दुधाने अभिषेक करू शकता, पंचामृताने अभिषेक करू शकता, किंवा आपले स्वामी म्हणजेच सगळं काही आहे. शंकर आहेत, दत्त आहेत, सगळं काही स्वामी आहेत. तर शंकर समजून स्वामींना तुम्ही उसाच्या रसाने देखील आंघोळ घालू शकता. तर याने आंघोळ घालू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही हळदीचं पाणी करून पण त्यांना अभिषेक घालू शकता. म्हणजे तुम्हाला जसं शक्य होईल ना तसं तुम्ही तो अभिषेक घालू शकता. तर आपण त्यासाठी पहिल्यांदा काय घेणार आहोत, एक छोटासा चौरंग घ्यायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल, घरात जागा असेल तर तुम्ही एक चौरंग मांडायचा आहे वेगळा असा, देवाऱ्याच्या शेजारी मांडला तरी चालेल. तर तो चौरंग मांडून त्यावर तुम्ही छान अशी रांगोळी काढायची चौरंगाच्या भोवती सगळी. आणि त्यानंतर मग चौरंगावर एक कापड अंथरायचे. कापड अंथरल्यानंतर त्यावर ताट ठेवायचे. ताट ठेवल्यानंतर मग त्यामध्ये तुमच्याकडे जर स्वामींच्या मूर्ती असेल तर मूर्तीच्या खाली एवढासा छोटासा असा चौरंग भेटतो, तो जर तुमच्याकडे असेल तर ठीक, तो ठेवा तुम्ही त्यामध्ये. किंवा नसेल तर मग नाही ठेवला तरी चालेल. तसंच थोडंसं तुम्ही फूल वगैरे जसं गुलाबाचे पाकळी वगैरे असेल तर ते तुम्ही खाली ठेवून त्याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवू शकता. स्वामींची मूर्ती ठेवल्यानंतर मग तुम्ही त्यावर अभिषेक करणार आहोत. मग त्यासाठी मग तुम्हाला नित्यसेवा लागेल. ही आहे नित्यसेवा. या नित्यसेवेमध्ये सगळं काही दिलेलं आहे. शक्यतो आपण रोज अभिषेक जेव्हा करतात लोक, तर तेव्हा काही लोकांना घाई असल्यामुळे श्री स्वामी समर्थ असं म्हणून अभिषेक करतात लोक. तर ते ठीक आहे, पण आज स्वामींचा प्रकट दिन आहे त्यामुळं मग तुम्ही पहिले स्वामींच्या मूर्तीवर स्वामींना पहिले अष्टगंध वगैरे लावायचा. आणि त्यानंतर मग अगोदर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्याच्या अगोदर स्वामी स्तवन म्हणणार आहात. स्वामी स्तवन आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे. फर्स्ट पेजवरच म्हणजे उघडल्याच पहिल्यांदा जे येतं ते स्वामी स्तवन येतं या पेजवर. आणि ते तुम्ही म्हणायचंय. ते म्हटल्यानंतर मग तुम्ही त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणणार आहात. कारण कोणत्या पण पूजेची सेवा वगैरे आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा गणपतीला पहिला मान असतो, तर त्यामुळे मग पहिल्यांदा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणणार आहात. तर गणपती अथर्व शीर्ष म्हणताना त्यामध्ये दिलेलं आहे, फलश्रुती म्हणायची नाहीये, फक्त गणपती अथर्व शीर्ष जेवढं आहे तेवढं बोलायचंय, फलश्रुती नाही बोलायची. तर तेवढं करायचंय. त्यानंतर मग तुम्ही पुरुष सुक्त वाचायचंय. पुरुष सुक्ताचं पण तुम्ही तसंच करायचंय, फलश्रुती नाही म्हणायची, फक्त जे सुक्त आहे पहिलं तेच म्हणायचंय. त्यानंतर मग तुम्ही श्री सुक्त घ्यायचंय. श्री सुक्ताचं पण तसंच करायचंय तुम्ही, फलश्रुती. श्री सुक्त म्हणून झाल्यानंतर मग तुम्ही त्याची फलश्रुती वाचायची आणि नंतर मग पुरुष सुक्ताची पण वाचून घ्यायची फलश्रुती. असं केल्यानंतर मग तुम्ही जे पाणी वगैरे असेल ज्याने अभिषेक केलेला आहे ते वेगळं काढून ठेवणार. आणि मग स्वामीची मूर्ती स्वच्छ अशी परत जर पंचामृताने केलं असेल तर परत स्वच्छ पाण्याने ती मूर्ती धुवून घ्यायची आहे. त्यानंतर मग जे पाणी असेल ते तुम्ही एका पात्रामध्ये काढून घेणार आहात, कारण ते म्हणजे आपण एक प्रसाद म्हणून पण घेऊ शकतो ते. आणि उरलेलं मग तुम्ही
जे परिसरात झाडं वगैरे असतील त्याला तुम्ही टाकून देऊ शकता. तुळशीला टाकायचं नाही, तुळशीला टाकत नाहीत ते. तर ते झालं. आणि त्यानंतर मग तुम्ही आपल्या स्वामीला मस्त असं छान त्यांचे जे तुमच्याकडे जे कापड वगैरे असेल त्याने स्वच्छ मूर्ती पुसून वगैरे असं व्यवस्थित चौरंगावर ठेवायचे आहे. चौरंगावर ठेवल्यानंतर मग तुम्ही त्यांना जे हार वगैरे आणले असतील, फुलं वगैरे आणलेले असतील, ते हार फुल तुम्ही वाहणार आहात. त्यानंतर मग तुम्ही त्यांना परत म्हणजे त्या दिवशी त्यांचा प्रगट दिन आहे त्यामुळं त्यांना स्वामींना आपल्या पुरणाची पोळी खूप आवडते. स्वामींना पुरणाची पोळी खूप आवडते आणि बेसनाचे लाडू पण खूप आवडतात. त्यामुळं तुम्ही त्या दिवशी स्वामींच्या नैवेद्याच्या ताटात पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना करायचा. त्याचबरोबर तुम्ही बेसनाचे लाडू पण ठेवू शकला तर ठेवा, नक्की ठेवा, कारण त्यांना ते खूप आवडतात. आणि त्यानंतर मग तुम्ही आणखी जे नामस्मरण वगैरे जे काय आहे ते तुम्ही करू शकता. त्या दिवशी तुमचा काही एखादा संकल्प वगैरे असेल की प्रगट दिनापासून मी पुण्यतिथीपर्यंत जे काही म्हणजे एखादं काही आपलं स्वामी चरित्र वगैरे असेल ते वाचणार असाल तर ते पण वाचू शकता. असं काही नाहीये. म्हणजे काही लोकांनी प्रगट दिनाच्या अगोदर सेवा चालू केली, पण काही काहींना शक्य नसतं. ते कोणी गावाला जातं, कोणाचं काही प्रॉब्लेम वगैरे असतं, काही अडीअडचणी असतात, तर ते असतं. त्यामुळं मग तुम्ही त्या दिवसापासून पुण्यतिथीपर्यंत पण सेवा करू शकता. तर तुम्हाला जर काही आर्थिक समस्या असतील किंवा कोणाचं लग्न वगैरे होत नसेल किंवा अजून बरेच काही, प्रत्येकाचे वेगवेगळे खूप काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, तर त्यामुळे तुम्ही जे तुमचा संकल्प असेल त्या दिवसापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि स्वामींचा फोटो तुम्हाला आणायचा असेल तर प्रगट दिनाच्या दिवशी आणू शकता. आणि मूर्ती देखील आणायची असेल तरी तुम्ही त्या प्रगट दिनाच्या दिवशी किंवा गुढीपाडवा, जो म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, तर त्या दिवशी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी मूर्ती किंवा फोटो आणायचा असेल तर तुम्ही आणू शकता. आता आपण स्वामींवर जो अभिषेक केला तो मूर्तीवर तुम्ही लोक करू शकता. म्हणजे ज्यांच्याकडे मूर्ती आहे ते पाणी डायरेक्ट ओतू शकता, पण ज्यांच्याकडे फोटो आहे तर त्यांनी अभिषेक कसा करायचा, तर फोटो आहे तो पहिल्यांदा सगळा व्यवस्थित पुसून घ्यायचा, फोटो ठेवायचा. फोटो ठेवल्यानंतर तो एक म्हणजे जे काही पेला वगैरे असेल त्यात एक फूल ठेवायचंय. फूल झेंडूचं फूल असतं बघा, ते टाकायचं किंवा जे कोणतं तुमच्याकडे असेल ते फूल टाकायचं त्यामध्ये. आणि जे काही म्हणजे एक ओळ येते तर ती बोलल्यानंतर जे आपण पाणी टाकत असतो मूर्तीवर डायरेक्ट, तर ते फुलाने फक्त ते पाणी असं शिंपडायचंय त्यावर, की जेणेकरून जास्त फोटो ओला पण होणार नाही आणि तो खराब होणार नाही म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही फोटोवर अभिषेक करू शकता. आणि ते झालं हे. आणि परत तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी नक्कीच तुम्ही स्वामींच्या मठात जा किंवा केंद्रामध्ये जा, जे काही जवळ असेल तुम्हाला तुम्ही जाऊ शकता. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी म्हणजे अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतलं तर अतिउत्तम आहे, ते पण करू शकता तुम्ही. म्हणजे असं त्या दिवशी अशी खूप म्हणजे चैत्र नवरात्र पण चालू होते आपली, तर मग काहींची सेवा चालू असेल त्यांना तर शक्यच आहे ते, पण नाही पॉसिबल झालं तर आता पुरणपोळी जर करणारच आहोत आपण, तर मग त्यातलं थोडंसं पुरण काढून घ्यायचं थोडंसं आणि त्यामध्ये एक ताटामध्ये घेऊन ते थापायचं. कारण आपल्याला स्वामींच्या आरतीसाठी त्या दिवशी पुरणाच्या दिव्यांनी आरती करायची. त्यामुळं एक ताटामध्ये जास्त मोठं पण नाही, असं छोटंसं प्लेट जरी अशी चपटी घेतली तरी ते पुरण थापायचं. पुरणाचे दिवे म्हणजे पुरणाचे दिवे बनवत बसू नका. ज्यांना शक्य त्यांनी बनवले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ते काय होतं, ते पुरण म्हणजे साखरेपासून बनलेलं असतं ना किंवा गुळापासून, ते गरम झालं तर ते वितळून जायला सुरुवात होते. त्यामुळं तसं न करता मग प्लेट घ्यायची आपली साधी आणि त्यामध्ये थापायचं ते पुरण आणि त्यामध्ये असे गोल गोल छिद्र करायचे, असे होल करायचे. 11 वातींचे किंवा 7 वाती 21 वाती जेवढं तुम्हाला लावायचे तेवढ्या वातींचे असे होल करायचे. त्यामध्ये तुपाने भरलेली जी वात असते ती लावायची आहे आणि त्या ताटाने म्हणजे त्या म्हणजे 11 दिवे 7 दिवे 21 दिवे जे काही असतील त्या दिव्यांनी स्वामींची त्या दिवशी आरती करा. खूप म्हणजे छान वाटल पण छान. आणि त्याचबरोबर म्हणजे एक प्रसन्न असं वातावरण असतं ना, ते खरंच निर्माण होतं. आणि
ते स्वामींसाठी पण होईल आणि तुमची जी घरातली कुलदेवत आहे त्याच्यासाठी पण होईल, कारण चैत्र नवरात्र चालू होते त्यामुळे आपल्या कुलदेवतेला पण ती आरती ओवाळू शकता तुम्ही। त्याच ताटाने ती पण आरती तिथे ओवाळू शकता। सर्व देवांची आरती करा त्या दिवशी, वेगळं काहीतरी म्हणजे त्या दिवशी होईल तुमचं। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। आणखी म्हणजे करण्यासारखं तर भरपूर काही असतं, पण एवढं म्हणजे प्रत्येकाला एवढंच काही शक्य होत नाही, ते कमीत कमी तुम्ही हे एवढं सेवा करू शकता। आणि ज्यांना काही प्रॉब्लेम वगैरे असेल किंवा मासिक पाळी वगैरे आली असेल तर त्यांनी फक्त नामस्मरण करा, कारण देवाला दुसरं काही नसतं आवडत, फक्त मनाने त्यांना हाक मारली तरी ते खूप प्रसन्न होतात। असं काही नाही स्वामींचं की तू माझ्यासाठी असंच कर तसंच कर हेच कर तेच कर। आता नाही शक्य आहे तर मग ते आपण मनाने नामस्मरण मनात करू शकता तुम्ही। दुसरं तुमच्या घरात कोणी करणार असेल तुम्हाला सोडून तर तुम्ही त्यांना सांगून तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता, तेवढं तुम्ही करू शकता। एवढं झालं एवढंच। आणि ते स्वामी आपले दत्तांचा अवतार आहे, त्यामुळं त्या दिवशी दत्तांचं पण तुम्ही नामस्मरण करा थोडं। आणि त्यानंतर मग अभिषेक करताना पण तुम्ही थोडंसं दिगंबरा असं म्हणून अभिषेक करताना पण थोडंसं पाणी त्यांच्या डोक्यावर टाकलं तरी म्हणजे तो दत्तांचा अभिषेक केल्यासारखं पण होणार आहे आणि स्वामींचा अभिषेक केल्यासारखं पण होणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता प्रकट दिनाच्या दिवशी। करायला गेले तर खूप काही आहे, पण हे साधं सोपं आपण एवढं सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही नक्कीच करा आणि करून बघा, खूप छान वाटेल तुम्हाला। कारण आपल्या घरात जेव्हा एखाद्याचा बर्थडे वगैरे असतो तेव्हा कसं आपण खूप आनंदात असतो आणि खूप सारं डेकोरेशन खूप सारी तयारी करतो। स्वामीला तसं काही नाही लागत, पण जेवढं कराल तेवढं मनापासून करा सगळं, कारण स्वामी हे खऱ्या मनाने भक्ती केलेली हे त्यांना कधी पण आवडते। त्यामुळं जे काही करायचंय ते मनापासून करा, एवढंच। आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।